हे साहेब ते काम करतात. पासपोर्ट विजा इथून अप्लाय होते आणि ते नंतर संबंधित सेक्शनला जाते आणि तिथून पासपोर्ट विजा पाठवले जाते त्या कार्यालयामध्ये. पोलिसांचं चौकशी गरजेची असते पासपोर्ट विजाला, तर हे सेक्शन येते. हे साहेब लोक चौकशी करतात. आलं लक्षात? चला, तितक्या दिवसाचं प्रमाणपत्र भारत सरकार तितक्या दिवसात जर ते काम झालंच नाही तर वरिष्ठ कार्यालयाला भेटते. प्रत्येक सेक्शनला त्या दिवसाचं काम आहे. तुमचं पासपोर्टचं किती दिवसाचं काम आहे? नाही तसं म्हणायचं नाही तिला. तुम्ही नाही, जर इंग्लंड मध्ये गेलो आपण आणि तो विजा 6 महिन्याचा संपला, आपल्याला विजा एक्सटेन्शन करता येते, वाढवता येते. तो अर्ज मग अर्ज देऊन तिथेच अप्लिकेशन करावं म्हणजे लागतं. पुन्हा एकदा तिथे यायचं का? म्हणजे नाही, इथे यायची गरज नाही. तिथंच प्रत्येक देशाला आहे ना मेल एक करून आपल्या ऑफिस इथे असते, एम्बेसी म्हणून. तर तुम्ही जर बाहेर देशात गेले तर तिथे तुम्हाला आपलं इंडियन एम्बेसी म्हणून ऑफिस असते, तिथे आपल्याला अप्लिकेशन करावं लागतं. आपल्याला जरी बनवायचं असेल तर त्यापूर्वी आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये ते शिकावं लागतं का? तसं काय नाही, म्हणजे कसं करायचं? कोणीही बनवू शकतो पासपोर्ट. फक्त भारतीय नागरिक असायला पाहिजे. वयाची अट काय असं काही नाही. नाही, वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. एवढं सोपं आहे. नाही पण फक्त तुमचं अट काय नेमकी का? कॅरेक्टर क्लिअर पाहिजे, गुन्हे दाखल नसायला पाहिजे तुमच्यावर. कोणता गुन्हा नाही पाहिजे. हा, हे विचारायचंय. हा, तुला काय विचार? आपल्यावर काही गुन्हा बी नसला तरी जर दुसऱ्याने केला असेल तर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला भेटणार नाही ना. त्याची चौकशी होणार आणि कोर्टाच्या परवानगीने देता येते. म्हणजे कोणतेही कक्ष असेल तिथं बी मिळणार नाही, तसं नाही. कोर्टाच्या परवानगीने घेता येते ना. ज्याच्यावर गुन्हा आहे पण कोर्टाला वाटलं की हे गुन्हा करून पळून जाण्याची शक्यता कमी आहे, तर कोर्ट परवानगी देऊ शकते आणि त्याच्या आधारावर भेटू शकते. बर, हा, तुला काय विचार? तर याची गरज का असते? हा, बाहेर बाहेर जाण्यासाठी देशाला जाण्यासाठी बाहेर आपण असं जाऊ नाही शकत. नाही. विजा पासपोर्ट शिवाय बाहेर देशातला तुम्हाला परमिशन नाही. मग तुम्हाला घुसखोर म्हणतात. म्हणजे तुम्हाला तुम्हाला समजा अटक करतात तिथे. शिक्षण बी घ्यायचं जायला कायदेशीर जायचं तरी घुसखोरी लागतं ते. त्यांना दाखवावं लागतं का? तिथंच तुम्हाला ज्या तेच तुम्ही परमिशन देतात. परमिशन एवढ्या दिवसासाठी आमच्याकडे येऊ शकता म्हणून. तिथं तुम्हाला प्लेन गेल्यानंतर तिथे थांबतात. आहे की नाही तुम्ही चला या.